पालकमंत्री आणि लोकमान्य गाव आहे. थोडासा इतिहास माझ्याकडनं मी थोडासा सांगण्याचा प्रयत्न करतो. सैनिक स्कूल करण्याची संकल्पना ही खूप जुनी होती आणि मी 2001 पासून माझी जर्नी चालू केली. 14ला माझं पहिलं पॉलिटेक्निक आला. दुसऱ्या वर्षी फार्मसी कॉलेज जिल्ह्यातलं पहिलं फार्मसी डिग्री कॉलेज एस्टॅब्लिश केलं आणि सैनिक स्कूल चालू केलं. आणि त्याच्यानंतर जो स्कूलचा जो प्रवास चालू झाला तो आता चालू आहे. आणि ह्या प्रवासामध्ये बऱ्याचशा अडचणी आल्या होत्या. आणि ह्या अडचणीमध्ये काय होतं तर मुलामध्ये जे डिसिप्लिन कुठेतरी मिसिंग आहे आजच्या जनरेशनमध्ये. आपण एज्युकेट करतो पण डिसिप्लिन कुठेतरी मिसिंग आहे. आणि हा जो गॅप होता हा खूप भरून काढण्याची गरज होती. आणि दुसरी गोष्ट आपण जर बघितलं सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट हा सैनिकांचं गाव आहे. म्हणून काही वेगळे आंबोली याची जर गावं बघितली तर पूर्णपणे सैनिकांची गावं आहेत. आणि यांच्यामध्ये जर आपण बघितलं तर मध्ये ऑफिसर लेवल खूप कमी आहे. आणि ही मोठी प्रचंड दरी होती. आणि ही दरी एवढी होती मग करायचं काय. तर मी देशामध्ये म्हणत होतो की एनडीए कुठे आहे, सैनिक स्कूल कुठे आहे चालू आहे. तर आपल्या देशामध्ये जर बघितलं तर एक्झिस्टिंग 33 सैनिक स्कूल आहे. त्याच्यामध्ये जवळपास 3000 मुलांचीच फक्त शिकू शकतात. आणि ही मोठी ह्या मुलांना खूप मोठं मुलांना संधी नाही दिसत होतं. त्यावेळी कॅबिनेटमध्ये 2021 मध्ये 100 सैनिक स्कूल एस्टॅब्लिश करायचं ठरलं गेलं देशामध्ये. आणि त्याच्यामध्ये 100 स्कूलसाठी ऍप्लिकेशन मागवली गेली की अशा धर्तीवरती सैनिक स्कूल चालू करायचं आहे. आणि आम्ही पहिल्या दिवशी पहिलं अप्लाय करणार आम्ही 21 तास तसं आलं तसं आम्ही अप्लाय केलं. आणि गेली 3 वर्ष लागली. सलग 3 वर्ष आम्ही शॉर्टलिस्ट झालेलो होतो. पण आम्हाला अवॉर्डेड झालं. आता 25ला आम्हाला हे अवॉर्डेड झालं. स्कूल जेव्हा अवॉर्डेड झालं की आमच्याकडे म्हणजे देशासाठी अभिमान आहे. आमच्या संस्थेसाठी खूप मोठा अभिमानाचा गोष्ट आहे. कारण एमओडीच्या अंडर एखादं स्कूल सैनिक स्कूल मिळणं हे स्वप्नच असतं असं मला वाटतं. आणि तिथं जर कोकण महाराष्ट्रामध्ये फक्त 7 सैनिक स्कूल दिली गेली आणि 8वं हे विमानसाठी सैनिक स्कूल दिलं. आणि 7 सैनिक स्कूलमध्ये एमओडीच्या अंडर आपल्या सैनिक स्कूलची निवड झाली. हे मला बोलायला जेवढं सोपं वाटतं तेवढं या प्रोसेसमध्ये कम्प्लीट जाईपर्यंत खूप अवघड होता. आणि ह्या प्रोसेसमध्ये बऱ्याचशा लोकांनी निरंतर काम केलेलं आहे. म्हणजे खूप लोक नावं घेतले कारण नावं घेतली तर खूपच नाही लागेल. आणि कदाचित एका लोकांचं मिसिंग झालं कदाचित तर ते म्हणजे माझं नाव घेतलं नाही. त्याच्यामुळे सगळ्यात एवढे जेवढे आता उपस्थित आहेत तेवढे आणि पडद्याच्या पाठीमागे जेवढे आहेत प्रचंड लोक माझ्या पाठीमागे आहेत सैनिक स्कूल एस्टॅब्लिश करण्यामध्ये. आणि हे सैनिक स्कूल एस्टॅब्लिश करण्याचं मूळ ध्येय तेच आहे की येणाऱ्या काळामध्ये आपले ऑफिसर्स क्रिएट करणं आणि सिंधुदुर्गातला क्रिएट करणं या सगळ्यामध्ये हा आपला ध्यास आहे. त्यासाठी आपलं आज जे इंडिव्हिज्युअल स्कूल आहे तेच ऍज अ कन्वर्ट झालेलं आहे भोसले सैनिक स्कूल. म्हणजे आज उद्देश आणि आज आपल्या सैनिक स्कूलचं लोकांकडे म्हणजे डिक्लेअर करते की आजपासून हे सैनिक स्कूल चालवलेलं असतं. आणि त्याचं भूमिपूजन असं काही झालेलं आहे. नवीन आता एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर चालू होणार आणि नंतर ते नवीन वस्तूमध्ये आम्ही जाणार आहोत. आणि त्याचं नवीन वास्तूचं पण एक दोन्ही तयार केली. त्याच्यामुळे कल्पना आहे की आपण कुठल्या लेवलला काम करतोय. आणि ते सैनिक स्कूल फक्त रेग्युलर शाळेसारखं नसून ते वेगळ्या लेवलची काय उंचीवरती आहे ते दोन्ही शॉर्टमध्ये दाखवलेलं आहे. आणि मला जर डिटेल सांगायचं असेल तर भरपूर वेळ लागेल. म्हणजे तुम्हाला शॉर्टमध्ये सुद्धा सांगतो की सैनिक स्कूल येणाऱ्या देशामध्ये नवीन मुलं घडवणार, नवीन उंचीला घडणार, देशप्रेम आणि चिकाटी आणि लिडर कशी असावी. तर मला वाटतं भोसले सैनिक स्कूल हा एक प्लॅटफॉर्म आहे आणि त्याच्यामध्ये हे नवीन तयार होतील असं मला वाटतं. मला वाटतं माझ्या पासवर्ड लेवल खूप कमी आहे कारण आज आपल्या उघडला जी व्यक्ती आलेली आहे त्यांच्याकडनं आमच्या सैनिक स्कूलची ऐकणं की आम्ही उत्सुक आहोत. आणि आम्ही तर दररोज तुम्हाला सांगत असतो